महत्त्वाची अपडेट आहे. रमाई घरकुल आवास योजना ही चालू झालेली आहे. 2024चे फॉर्म भरणं हे चालू झालं आहे. त्यासाठी पात्रता काय असणार आहे, आवश्यक कागदपत्रे कसे असणार आहे, ऑनलाईन अर्जाची लिंक कुठे मिळणार आहे आणि काय तुम्हाला डॉक्युमेंट कोणते जोडावे लागणार आहे, हे सर्व आपण यात बघणार आहोत. A to Z माहिती बघा. रमाई आवास योजना 2024 घरकुल आवास योजनेसाठी अर्ज सुरू. पात्रता, आवश्यक कागदपत्रे व ऑनलाईन अर्ज हे आपण बघणार आहोत. बघा अपडेट कच्ची आहे. तर 27 जुलै 2024ची ही अपडेट आहे, म्हणजे काल परवाची अपडेट आहे. तर बघा अर्ज करणे हे चालू झाले आणि त्याची लास्ट डेट पण आपण शेवट बघणार आहोत. त्याच्यामुळे लेक्चर किंवा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघा रमाई आवास घरकुल योजनेअंतर्गत महानगरपालिका क्षेत्रातील उमेदवारांना पक्की घर देण्यात येत आहेत. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी रमाई आवास योजना घरकुल योजना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहभाग यांच्यामार्फत पुणे महानगरपालिकेकडून राबविण्यात येत आहे. तर कोणामार्फत राबविण्यात येते, तर पुणे महानगरपालिकेकडून. तर बघा अनुसूचित जाती व नवबौद्ध व्यक्तींना त्यांच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे स्वतःच्या उत्पन्नातून चांगल्या प्रकारचे पक्के घर बांधणे शक्य होत नाही. शहरातील वाढत्या किमतीमुळे येथे स्वतःचे घर घेऊ शकत नाही. पर्यायाने त्यांना झोपडपट्टीमध्ये राहावे लागते. यासाठी ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध लोकांचे राहणीमान उंच व्हावे व त्यांच्या निवाऱ्यांचा प्रश्न सुटावा म्हणून ग्रामीण व शहरी भागामध्ये त्यांच्या स्वतःच्या जागेवर अथवा कच्च्या घराच्या ठिकाणी पक्के घर बांधण्यासाठी रमाई आवास घरकुल योजना अंतर्गत लाभ देण्यात येतो. तर सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी वेगवेगळे शासन निर्णय जाहीर झाले आहेत, ते आपण खालील बघू. तर बघा योजनेसाठी पात्रता काय लागणार. तर अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वर्गातील असावा, म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट अत्यंत आवश्यक आहे. अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वर्गातील असावा. 2 नंबर आहे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य कमीत कमी 15 वर्षापेक्षा जास्त असावे. बघा त्यांचे वास्तव हे महाराष्ट्रात 15 वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. 3 नंबर आहे अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा हे महानगरपालिकेच्या क्षेत्रात 3 लाख रुपये एवढे असावे. बघा अर्जदाराचे उत्पन्न सुद्धा दिले, किती असावे, तर 3 लाख रुपये पर्यंत असावे. नेक्स्ट बघा दिनांक 1/1/1995 रोजी संरक्षित झोपडपट्टीदार म्हणून संरक्षण प्राप्त असलेले या योजनेत समावेश करण्यात येईल. तर बघा कोणत्या दिनांकापासूनचे 1 म्हणजे 1 जानेवारी 1995 रोजी संरक्षित झोपडपट्टीदार म्हणून संरक्षण प्राप्त असलेले या योजनेत समावेश करण्यात येईल. तर तारीख लक्षात ठेवा, महत्त्वाची आहे. 1/1/1995 जे झोपडपट्टीदार म्हणून तेव्हा संरक्षण प्राप्त झालेले होते त्या लोकांना यात समावेश करण्यात येणार आहे. नेक्स्ट बघा शासनाच्या आणि इतर कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसावा. बघा त्यांनी इतर शासनाच्या घरकुल योजनेचा या लाभ घेतलेला नसावा. नेक्स्ट बघा सदर योजनेचा लाभ पक्क्या घरावरील मजला बांधण्यासाठी पात्र राहणार नाही. बघा मजल्यावर मजले लोक बांधतात, त्याच्यामुळे हे मजल्यावर मजले बांधण्यासाठीची योजना नाही आहे. त्यासाठी रिकामी जागेवरच बांधण्यात पात्र राहणार आहे. अर्जदाराचे अगोदर पक्के घर असेल तर असे अर्जदार पात्र राहणार नाही. बघा आधी जर त्यांचे पक्के घर असतील तर ते पात्र राहणार नाही. नेक्स्ट बघा बांधकाम करतेवेळी आवश्यक परवानगी संबंधित क्षेत्रीय कार्यालय व समक्ष प्राधिकरण उपयुक्त परिमंडळ पुणे महानगरपालिका यांच्याकडून घेणे आवश्यक आहे. बांधकाम करतेवेळी ते जे काही परवानगी आहे ते त्यांनी घेतलेली घेणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रे बघा घरपट्टी, पाणीपट्टी या कागदपत्रांपैकी एक. बघा 2 पैकी 1 लागणार, घरपट्टी किंवा पाणीपट्टी. सक्षम प्राधिकारीने दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट. सक्षम पदाधिकारी यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला म्हणजे आपला इन्कम सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट आणि पाणीपट्टी किंवा घर टॅक्स पावती.
सक्षम पदाधिकारी उत्पन्नाचा दाखला, जमिनीबाबतचा पुरावा, 7/12 उतारा, मालमत्ता नोंदणी प्रमाणपत्र, जमिनीबाबत पुरावा 7/12 बघा, जमिनीबाबत पुरावा 7/12, मालमत्ता नोंदणी प्रमाणपत्र, शक्यतो अर्जदारांची स्वतःची जागा असावी. बघा, जमिनीबाबत जिथे घर बांधायचं ती तुमची स्वतःची जागा असली तर महत्त्वाची आहे, अथवा कच्च्या घराच्या जागी पक्के घर बांधण्यासाठी मिळेल लाभ. नेक्स्ट बघा, या व्यतिरिक्त 1/1/1995 मतदार यादीमध्ये नावाचा उतारा. तर बघा, तेव्हाचा मतदार यादीत तुमचे नाव आहे की नाही याचा उतारा सुद्धा लागणार. निवडणूक मतदार ओळखपत्र. नेक्स्ट बघा, रेशन कार्ड. महानगरपालिका मालमत्ता झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाकडे कर भरलेल्या पावत्यांची प्रत उमेदवाराने सादर करावी. अर्ज कसा करावा? तर बघा, रमाई आवास घरकुल योजना शहरीकरिता पुणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवर अर्जाचा नमुना उपलब्ध असून खालील लिंकवर सुद्धा अर्जाचा नमुना दिला. बघा, रमाई आवास योजना शहरीकरणाकरिता शहरी भागाकरिता पुणे महानगरपालिकेची जी वेबसाईट आहे त्याच्यावर अर्ज तुम्हाला मिळून जाईल. आणि सविस्तर अटी व शर्ती यांची आवश्यकता असते कागदपत्रे जोडून अर्ज तुम्ही सादर करू शकता. बघा, अर्ज सादर करण्याचे ठिकाण. तर हा ऑफलाईनचा अर्ज सादर करायचे ठिकाण आहे. वर नमूद केलेल्या पात्रता अटीनुसार पात्र असाल तर आपला परिपूर्ण अर्ज व कागदपत्र समाज कल्याण विभाग, 2रा मजला, खोली क्रमांक 206, पुणे महानगरपालिका, शिवाजीनगर, पुणे 400005 येथे सक्षम दाखल करावा अथवा अर्जदाराने क्षेत्रीय कार्यालय पुणे महानगरपालिका येथे दाखल करून पोचपावती ही घ्यावी. बघा, पोचपावती घेणं आवश्यक आहे तुम्ही जर ऑफलाईन फॉर्म भरत असाल तर. बघा, क्षेत्रीय कार्यालयाकडून जागा पाहणीनंतर झोपडपट्टी विभाग व बांधकाम विभाग विकास विभागाकडे अभिप्रायानंतरच अर्ज मंजुरीसाठी रमाई आवास घरकुल योजना समिती समोर सादर केले जातील. बघा, आधी पाहणी केली जाणार, नंतर तुमच्या अर्जाला मंजुरीही दिली जाणार. नेक्स्ट बघा, क्षेत्रीय कार्यालयाकडून जागा पाहणीनंतर झोपडपट्टी विभाग झालेले सादर केले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख बघा, महत्त्वाचं आहे. रमाई आवास घरकुल योजनेसाठी अर्जदाराने 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज दाखल करावे. तर किती आहे लास्ट डेट? 31 ऑक्टोबर 2024. महत्त्वाचं आहे, याच्या आधी तुम्ही अर्ज करा रमाई घरकुल योजनेसाठी. आणि महत्त्वाचं आहे, तुम्हाला घरं मिळतील आणि सरकारची स्कीम आहे त्याच्यामुळे नक्की फायदा घ्या, जेणेकरून तुम्हाला पण आवश्यकता आहे आणि फायदा पण होईल. तर चला बघा, हा संपूर्ण अर्ज होता. काय लागणार डॉक्युमेंट आणि ही निघालेली स्कीम आहे. झटपट फॉर्म भरा. चला तर भेटूया नेक्स्ट अपडेटमध्ये. याच्यानंतर आपण फॉर्म कसा भरायचा ऑनलाईन हे पण याच्यावर एक लेक्चर किंवा एक व्हिडिओ टाकूया. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओत.